नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत MBBS इन मॉरिशस। MBBS इन मॉरिशस हे तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असणार, पण हे खूप जुनं डेस्टिनेशन आहे MBBS साठी। मुलं तिथे MBBS करून आणि इंडियामध्ये येऊन त्यांच्या FMG एक्झाम्स खूप इझिली क्लिअर करू शकता। का तर मॉरिशसचा FMG पासिंग रेशो हा 60 ते 70% FMG पासिंग रेशो आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर म्हटलं तर मॉरिशसमध्ये MBBS करणं हे थोडंसं कॉस्टली आहे, बट क्वालिटी ऑफ एज्युकेशन खूप छान आहे। आणि महत्त्वाची गोष्ट, पूर्ण मॉरिशस कंट्रीमध्ये एकच MBBS कॉलेज आहे। तर आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। सगळ्यात पहिलं, मॉरिशसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, कॉलेजच्या फीस किती आहेत, किती इंडियन स्टुडंट दरवर्षी तिथे जातात, याबद्दल सर्वांबद्दल आपण जाणून घेणार आहोत। तर सगळ्यात पहिलं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला MBBSला तिथे ॲडमिशन घेण्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे। सगळ्यात पहिलं तुमचं नीट हे एलिजिबल पाहिजे, मिनिमम 164च्या वरती स्कोर हा तुम्हाला पाहिजे। त्यानंतर सेकंड क्रायटेरिया जो आहे तो म्हटलं तर फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी या विषयांमध्ये मिनिमम तुम्हाला सर्व विषयांमध्ये 70%च्या वरती मार्क्स पाहिजे। म्हणजे टोटल त्यांच्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार 21 पॉईंट हे तुमचे कंप्लीट झालेले पाहिजे। जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघताय जो चार्ट आहे की तुम्हाला मार्क्स दिसता आहे की या मार्क्सच्या दरम्यान तुम्ही एवढा तुमचा पॉईंट असेल तर यानुसार तुम्ही तुमचा क्रायटेरिया ठरवू शकता। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची विषय म्हणजे आपल्या मराठी माणसांचा विषय म्हटला तर कॉलेजची फीस किती आहे। तर या कॉलेजची फीज आहेत, इथं पॅकेज सिस्टम चालते। तर टोटल 44 लाखचं टोटल पॅकेज आहे। या पॅकेजमध्ये कॉलेजची फीस, 5 वर्षाची कॉलेजची फीस, 5 वर्षाची हॉस्टेलची फीस, 5 वर्षाची मेसची फीस, 5 वर्षाची युटिलिटी चार्जेस आणि 5 वर्षाचं लोकल ट्रान्सपोर्टेशन, हे सर्व या 44 लाखामध्ये इन्क्लुडेड आहे। तर हे 44 लाख एकदाच द्यायचे का? नाही, तर हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप द्यायचे आहे। रजिस्ट्रेशन चार्जेस तुम्हाला 4 लाख रुपये भरायचे असतात। त्याच्यानंतर पर 6 मंथ म्हणजे जूनमध्ये 4 लाख भरायचे, डिसेंबरमध्ये 4 लाख भरायचे, असे तुम्ही स्टेप बाय स्टेप टोटल 44 लाख रुपये 5 वर्षामध्ये पे करता। तर विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेजबद्दल आणखी जाणून घ्यायचं जर म्हटलं तर अराउंड दरवर्षी 170+ इंडियन स्टुडंट तिथे ॲडमिशन घेतात, तेही 2 बॅचमध्ये। ए बॅच ही 75 स्टुडंट असते आणि बी बॅच ही 75 स्टुडंटची, असे 2 बॅचेस चालतात। तर या कॉलेजचे ॲडमिशन्स हे टिल अराउंड सप्टेंबर ते ऑक्टोबरपर्यंत ओपन असतात। आज जून महिन्यामध्ये अराउंड फर्स्ट बॅच ही कंप्लीट झालेली आहे ऑलमोस्ट, बट सेकंड बॅचसाठी अजून आपल्याला टाईम आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, कॉलेजचं पर्सेंटेज पण चांगलं आहे, मुंबईपासूनचं अंतरही खूप कमी आहे। मुंबईवरतून डेली 3 फ्लाईट चालतात, अराउंड 5 आवर्सची फ्लाईट जर्नी पण आहे। मुंबई टू डायरेक्टली मॉरिशसमध्ये तुम्हाला डायरेक्ट फ्लाईट पण भेटून जाता। आणि विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हटलं तर मॉरिशसमध्ये व्हिजा फ्री कंट्री आहे, म्हणजे मॉरिशसमध्ये कुठलाही व्हिजा लागत नाही। जर तुमचे पॅरेंट्सही कधी इच्छुक असेल की आपल्या मुलाला जाऊन आपल्याला भेटायचं आहे, जस्ट तुमचा पासपोर्ट तुमच्याकडे हवा, त्याच्यानंतर तुमच्याकडे रिटर्न तिकीट एअरलाईनचं हवं, तर तुम्ही लगेच मॉरिशसला जाऊन आणि तुमच्या मुलाला भेटून येऊ शकता। तर मग फ्लाईट म्हटलं की तुम्हाला वाटत असेल की त्याचे चार्जेस खूप जास्त असतील, पण नाही, रिटर्न तिकीटचे चार्जेस हे 35 ते 40 हजार रुपये फक्त मॉरिशसमध्ये जाऊन येण्याचे चार्जेस, मुंबई टू मॉरिशस हे 35 ते 40 हजार रुपये आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, तुमचे पॅरेंट्सही कधीही वाटलं तर तुम्ही कधीही जाऊन आणि तुमच्या मुलांना भेटून येऊ शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच खूप नवीन व्हिडिओंसाठी किंवा जसं MBBS इन नेपाळ, MBBS इन बांगलादेश याच्याबद्दलही आम्ही व्हिडिओ बनवत असतो। तर अशाच नवीन व्हिडिओंसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। जसं की ज्या विद्यार्थ्यांना MBBSचे ॲडमिशन घ्यायचे आहे, त्यांना गायडन्स नाही आहे, अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि बेल आयकनवरती क्लिक करून आणि आमच्या नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्ही लवकरात लवकर मिळवा। थँक्यू व्हेरी मच।